बाद आहे त्या ठिकाणी परतावा लागेल या ठिकाणी फलंदाज आपण पाहतात खरं तर येस अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण पाहतात नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल हिरवे आलेत. खरं तर या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती धक्का लागलाय. गुडलँड स्पॉट बॉल ऑन साइडला उडवलाय फटका फसलाय डीप मध्ये खेळाडू आहेत आणि शेवटच्या मोमेंटला मात्र कॅच ड्रॉप ऋतिक होते त्या ठिकाणी. खरं तर एक भरोसामंद आपण पाहू शकता हा फिल्डर ज्याच्याकडून अपेक्षा असते की तो चांगली कॅच पकडेल आणि सध्या तरी या मॅच मध्ये लॉलीपॉप कॅच म्हणावी लागेल सोपी कॅच म्हणावी लागेल आणि ती कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव मिळाली सिंगलनं आपण पाहतात सध्या तरी कात्र बी संघाचं अकाउंट ओपन झालंय. यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला परंतु पॉइंट मध्ये खेळाडू आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सध्या तरी दोन दिग्गज संघांमध्ये सुरू असलेला हा सामना पाहता दोन्ही संघ आपण पाहतात नामांकित संघ आहेत. श्री गणेश मानकिवली संघ विरुद्ध कात्र बी या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान ही मॅच. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि आता सेकंड राऊंड मध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात. यस या ठिकाणी आपण पाहतायत कॅन्सल कॉल पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत DK सरांना आपण पाहू शकता. नक्कीच त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहिलं मागच्या मॅचमध्ये त्यांचा संघ जिंकला अभिनंदन त्यांचं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय अगदी आपण पाहू शकता पॉइंटला खेळाडू आहे चुका होत नाहीये चांगला जजमेंट आणि आता राहुल हिरवेला देखील परतावं लागेल डगआउट मध्ये फलंदाज बाद धक्का दुसरा लागतोय कात्र बी संघाला. सुरू झालाय मानकिवली संघ पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करत असताना पंकज भोले ज्यांना आज खरं तर धावांचा पाऊस दाखवलाय तो गोलंदाजी करत असताना देखील कमालीची कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. सुंदर गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ 2 धक्के दिलेत ते म्हणजेच कात्र बी संघाला स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन सनी आलेत. ओव्हर पिच बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथनं आपण पाहू शकता अगदी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये सरळ हा चेंडू यष्टांचा वेध घेतलाय आणि इथं बनवता यष्टा मात्र उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय कात्र बी संघाला. सध्या तरी गोलंदाजी करत असताना फिरकीचं आक्रमण आहे आणि सध्या तरी या आक्रमणामध्ये कात्र बी संघ फसतोय. नक्कीच DJ मास्टरनं चांगलं संगीत या ठिकाणी दाखवलं प्रेक्षकांचं खरं तर मनोरंजन करत असताना परंतु मैदानाच्या आत सध्या तरी डॉन आलाय पंकज नावाचं तो सातत्याने शिकार करतोय सातत्याने आपल्या खेळाडूंना आपल्या विरोधी संघांना मात्र विरोधी फलंदाजांना तो लवकरात लवकर बाद करतो. विकेट हॅट्रिकच्या अंबाड्यावरती विकेट हॅट्रिक होईल का
पाहावा लागेल, परंतु हा चेंडू सरळ स्टँडवरून निघून जाताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपलाय. अतिशय वेगानं हे षटक मात्र कंप्लीट झालं. जबल या षटकासाठी नक्कीच अमर सर आम्हाला सांगतात फक्त 3 मिनिटांनी जबल 30 सेकंद घेण्यात आले. फास्टली ओव्हर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी. फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि जबल 2 खेळाडू बाद केले. 3 खेळाडू बाद झालेत. 1 रनआउट आणि 2 वैयक्तिक, म्हणजे तब्बल 3 खेळाडू या एकाच ओव्हरमध्ये पंकज भोलेनं बाद केलेत. सुंदर गोलंदाजी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कात्रप बी संघाची धावसंख्या 1 या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अप्रतिम अशी कामगिरी गोलंदाजी करत असताना पंकज भोले यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. फिरकीचं क्रमण काय असतं पहिल्याच ओव्हरमध्ये कात्रप बी संघाला दाखवलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाच्या वतीने गोलंदाज देवेंद्र मिनिमिने यांना पण पाहता. अजून एक यंग टॅलेंट. खरं तर मानकुली संघ म्हटलं तर या संघाने मागील 2 ते 3 वर्षामध्ये भरपूर चांगले खेळाडू मात्र निर्माण केले आहेत. खरं तर मी कौतुक करेन पंकज भोले, तदनंतर आमचे निलेश मराठे, या सर्वांचं कौतुक. इथे फटका पण पाहता फसलाय, परंतु पॉइंटच्या डोक्यावरून अगदी हा बॉलला पाठवलं डीप मध्ये. अगदी बॉलचा पाठलाग जरूर केला, परंतु बॉलला अडवलं गेलंय. चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. बॉलला चांगली फेकी देखील केली आहे, परंतु या चेंडूवरती 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. नक्कीच आपण चर्चा करत होतो मानकुली संघासाठी. खरं तर या टीमने जबल मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये चांगले खेळाडू मात्र निर्माण केलेत. मग ऋतिक असो, मग तदनंतर प्रशांत, देवेंद्र असतील, मग तदनंतर राज, असे यंगस्टर आहेत. मग रोहन असतील आणि सातत्यानं चांगले खेळाडू मात्र पुढे आलेले आहेत. फुल टॉस बॉल ऑन सेटला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पण बघा खरं तर खेळाडू पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, तब्बल 4 क्रिया मात्र डीप मधून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच डीप मध्ये ऋतिक होते. चांगली फिल्डिंग ऋतिककडनं पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती एकच धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 4 या धावफलकावरती. धावांची सुरुवात सध्या तरी करत असताना कात्रप बी संघ मानकुली संघाच्या विरोधात खेळत असताना नक्कीच या टीमला जबल 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील, कारण की कात्रप संघाकडे देखील एक चांगली बॉलिंग अटॅक आहे. या टीमनं पहिल्या मॅचमध्ये खरवई सारख्या एक बलाढ्य संघाला देखील पराभूत केलं, परंतु कात्रप संघाला या मॅचमध्ये एक चांगली सन्मानजनक धावासंख्या उभारावी लागेल. सध्या तरी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलचा वापर करत असताना कात्रप बी संघाला पाहता सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 धावा धावफलकावरती. अवे फ्रॉम दी बॉडी, बॅट्समन पासून दूर हा चेंडू आणि आता या चेंडूवरती देखील कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल वरती कोणत्याच प्रकारची धाव नसते आणि इथे आपण पाहतात हा देखील डॉट आलाय. सध्या तरी विकास ज्याला मैदानाच्या झकास कामगिरी करायचे, परंतु सध्या तरी विकास स्ट्रगल करत असताना आपल्या टीमसाठी. ओव्हर पिच बॉल, फटका इथे चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करतायत. जजमेंट चांगला आहे आणि पंकज भोले नावाची भिंत तिथे उभी. नक्कीच त्या ठिकाणी नरेंद्र होते, मात्र चांगली कॅच नरेंद्रनं टिपले. फलंदाज होईल बाद. विकास बॅक टू द पॅव्हिलियन. त्यानंतर पाहतात पुन्हा एकदा विकेटचा सिलसिला सुरू झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पंकज भोलेनं जबल 3 खेळाडूला बाद केला आणि आता या षटकात देवेंद्र मिनिमिने यानं सुद्धा एक विकेट आपल्या नावावरती केली आहे. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज लतिकेश आले. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. झेलची संधी आणि शॉर्ट कव्हरला इथे आपण पाहता हेमंत आले होते आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप, परंतु त्यानंतर रन आउटच्या माध्यमातून मात्र अजून एक
धक्का लागेल कात्र बी संघाला. फलंदाज बाद. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या तरी खराब स्थितीमध्ये म्हणावं लागेल कात्र बी संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती फक्त आणि फक्त 5 धाबा 4 गड्याच्या मोबत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 6 धाबा धाव फलकावरती. अगदी 6 या धावसंख्येवरती 5 खेळाडू मात्र बाद झाले. त्या इथनं खरं तर उर्वरित शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगला क्रिकेट खेळावं लागेल कात्र बी संघाला. पहिल्या 2 षटकात काय झालं ते विसरता मात्र पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रशांत भुईर आलेत बॉलिंग मार्कवरती आणि पहिलाच बॉल स्लोवर पण पाहायला मिळालं. परंतु या चेंडूवरती 1 धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने 7 धाबा धाव फलकावरती. सध्या तरी एका धाब्याने धाव फलक सुरू ठेवलंय. परंतु सिंगलला जेवढं तुम्ही प्राधान्य देतात तेवढंच प्राधान्य तुम्हाला चौकार आणि षटकारांनाही द्यावं लागेल. इथे हा चेंडू यस पाहावं लागेल. पंचांचा इशारा आपण पाहतात. वाईटचा इशारा आलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा चेंडू. वाईट बॉल. यॉर्कर लेंथ ऑनसाइडला मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतात सध्या तरी गोलंदाजांनी आपली ताकद मैदानाच्या दाखवले. सध्या तरी मागील 3 मॅच मध्ये लो स्कोरिंग पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांनी सध्या तरी आपल्या नावाचा परिचय दिलाय. इथे हा चेंडू कदाचित प्रशांतच्या हातातून निसटला की काय. यस पंचांचा इशारा. या चेंडूवरती भरपूर हाईट आहे आणि हाईट फॅक्टर मात्र भरपूर पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. बीमर बॉल फेकलाय मैदानाच्या आत. गोलंदाज प्रशांतनं एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा. नो बॉल आणि आता फ्री हिटची संधी. पंचांचा इशारा देखील पाहायला मिळेल. फ्री हिट आणि फ्री हिट वरती ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी. फटका चांगला आहे डीप मध्ये. अगदी आपण पाहतात कुमार आले होते परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली. जरी कॅच पकडले असते परंतु फलंदाज बाद झाले नसते. आणि या चेंडूवरती आपण पाहतात जबल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 2च्या बरोबरीने तब्बल 11 धावा. 1 और 1 11 मेरे 11. आतापर्यंत 11 धावा कात्र 20 संघानं जमा केल्यात. स्लोवर बॉल गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द पेस. फसवा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न आणि तदनंतर बॅट्समन फक्त पाहत राहिले. अगदी आधीच बॅट मात्र इथे उगारण्यात आली. जर का वेट अँड वॉच थांबून खेळले असते तर नक्की चांगल्या धाबा मिळवल्या असत्या. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. सध्या तरी प्रशांतनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. ओव्हरचा विचार केला तर अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत प्रशांत देखील मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय. भरपूर चांगली कामगिरी. आतापर्यंत पाहिलं तर एकही मोठा फटका आला नाहीये कात्र 20 संघाकडून. वेगवान चेंडू. तिसरा चेंडू परंतु इथे बॅटची आतली कडा होती. कदाचित कॅच झाली असती का परंतु इथे आपण पाहतात बॉल अडवला गेलाय आणि हा देखील डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 देखील संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कात्र बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या धावफलकावरती. तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच नुकताच सामना जिंकला तो म्हणजेच सिद्धिविनायक इनगाव संघानं. त्या संघाचाही कौतुक आणि त्यांच्या समोर संघ असेल अर्थात त्यांच्या विरोधात अंबरनाथ बेल्ट मधला एक दादा संघ अर्थातच जांभिवली संघ असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन
यांना विनंती करू आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी टॉस का बॉसमध्ये आपण सज्ज व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन जांभिवली आणि इनगाव आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. षटक क्रमांक 14 शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज राज. फटका इथे चांगला परंतु फटका अगदी नो मान्स लँड मध्ये चेंडू जातोय. इथे पण पाहता डीप मध्ये रोहन पोहोचतात तत्पूर्वी 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. 2च्या बरोबरीने तब्बल 13 धाबा फुलकावरती. सध्या तरी सिंगल डबल न काम सुरू ठेवलंय. एखादा मोठा फटका आला तर बॅट्समनचा कॉन्फिडन्स मात्र अगदी दुणावताना पाहायला मिळेल. वेगवान चेंडू तेजतर्रार चेंडू बॅट्समन पासून दूर हा चेंडू होता. खरं तर बॅट्समनला स्ट्रगल करण्यासाठी लावलं या चेंडूवरती परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. भन्नाट वेग आहे गोलंदाज राजकडे. डॉट बॉल पहिल्या बॉलवरती 2 धाबा परंतु तदनंतर बॉल अगदी डॉट आलाय. आतापर्यंत 13 धाबा. सुंदर गोलंदाजी. बॅकफूट मध्ये आले कट केला बॉलला पाठवलं सरळ कबसच्या रिझर्व मध्ये. तिथे नक्कीच हेमंत आहेत. चांगली फिल्डिंग हेमंत यांच्या माध्यमातून परंतु या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. सध्या तरी शांतमय क्रिकेट अगदी गुलाबी थंडी मैदानाच्या आत पसरली आणि सध्या तरी या गुलाबी थंडीमध्ये हा सामना सुरू आहे. सेकंड राऊंडची ही पहिली लढत. आताचा बॉल सोडून दिलाय. चेंडू चांगला आहे. पंचाने हे देखील सांगितलं आहे अगदी लाईनच्या आतमध्ये आलेला हा चेंडू. सातत्याने आपण पाहतात अवे फ्रॉम द बॉडी बॅट्समन पासून दूर गोलंदाजी केली जाते राजकडनं. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ 20 मध्ये बॉलला पाठवलं. डीप मध्ये आपण बघा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग प्रशांत सध्या दाखवत आहेत परंतु या चेंडूवरती एकच धाव. सध्या तरी आपण पाहतायत चॅम्पियन सारखा खेळ मानकुली संघ करतोय कारण की संमत संघाला नक्कीच सध्या तरी कंट्रोल मध्ये ठेवलंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 15 धावा. शेवटचा बॉल. फटका ते चांगला आहे परंतु कवचला खेळाडू उपस्थित आहेत. इथे एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसराचा प्रयत्न केला जाईल का? दुसराचा प्रयत्न खराब थ्रो परंतु 2 धावा कंप्लीट आणि आता तिसरी धाव इथे अपुरी पडेल. फलंदाज बाद आहेत परंतु 2 धावा कंप्लीट. पाहता पाहता पहिला सत्र इथे संपलाय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम कात्रप बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावफलकावरती आणि 18 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय टीम श्री गणेश मानकुली संघाच्या समोर. तर चला लगेचच नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूनं जांभिवली संघ असेल आणि त्यांच्याच विरोधात आपण पाहणार आहात सिद्धिविनायक इनगाव संघ. बिग फाईट मॅच ही देखील पाहायला मिळेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन जांभिवली संघाचे कॅप्टन आले त्या ठिकाणी तर इनगाव टीम शंकर विषय दादांना विनंती असेल आपण आपल्या कॅप्टनला लगेचच पाठवायचं आहे टॉससाठी आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. तर चला इनगाव संघ आपण कॅप्टनला लगेच पाठवायचं आहे. जांभिवली टीमचे कॅप्टन इथे हजर आहेत आणि आम्ही मगाशी देखील सांगितलं की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो आणि आता टॉस केले जाईल. चला कॅप्टन आपण त्वरित या धावमध्ये यायचंय आणि अगदी त्याच दरम्यान आमचे शुभम पाटील यांच्या ठिकाणी अकबन झाला वेलकम. आपलं मनपूर्वक स्वागत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला इथे चहा उपलब्ध झालाय. शुभम पाटील यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. तर चला इनगाव संघ त्वरित कॅप्टनला पाठवायचा आहे टॉससाठी आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर खरं तर बाळादादा
देशमुख यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तर या बाळादादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या बाळादादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. खर तर लिज्जत पापड कंपनीचे ते मॅनेजर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर नक्कीच आमचे बाळादादा राऊत देशमुख त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर टॉस केलं जाईल दादांच्या शुभ हस्ते. खरं तर दादांचं कौतुक आतापर्यंत विचार केला तर ठीक. मॅडी सर 1 वाजायला आलेत आणि दादांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. खरं तर त्यांचं सर्वांचं मनपूर्वक कौतुक. आतापर्यंत क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. टॉस जिंकलाय जांभिवली संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर चला यस बॉल खेळाडू कक्षात आपण पोहोचवलेत. तर पहिल्या सत्रामध्ये 17 धावा बनल्या गेल्या आणि 18 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या 18 धावसंख्येचा कसा पाठलाग होईल हे ऐकवण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकूयात व्हॉइस ऑफ बदलापूर मॅडी सरांचा आवाज. प्रसाद सभारे आणि जाऊया मॅचच्या दिशेने. नुकताच आपण पाहिलं तर टॉस या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा संपन्न झाला. बाळा देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र लिज्जत पापड या कंपनीचे सर्वात मॅनेजर आहेत. चांगले बोलतात सुद्धा आणि चांगला धवला सुद्धा ते गात आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या मॅच नंतर. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, फक्त 18 धावांची गरज. स्ट्रायकिंगला पंकज बोले DRS. आता तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. अगदी आपण पाहतोय स्ट्रॉंग अपील करण्यात आली. पहिल्याच अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला आणि तिथे पंच सहमत नव्हते, परंतु आता या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात पाहावं लागेल सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आहेत की नाही मिस्टर पंकज बोले. मिस्टर 360 असंच म्हणावं लागेल का. बॅटिंग केली आहे पहिल्या मॅच मध्ये, 50 धावा 15 बॉल मध्ये. आणि आता आपण चेक करू साइड अँगल कॅमेराने आपण चेक करणार आहोत. आणि लगेचच या ठिकाणी आपण चर्चा करू, कारण पंकज बोलीची विकेट फार महत्वाची आहे. धाबा जरी कमी अमर या मॅच मध्ये हव्या असतील तरी सुद्धा इम्पॉर्टंट विकेट आहे पंकज बोलीची. आणि आता हे तपासलं जात आहे. थोडासा डिसिजन क्रिटिकल आहे आणि थोडासा वेळ सुद्धा घेतला जाईल. बाळा माने जे मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. 2 ऑफिशियल अगदी आपण पाहतो पंच तुम्हाला पाहायला मिळतील. मुख्य पंचाच्या भूमिकेत दत्ता कडव सर, दुसऱ्या बाजूला जगदीश दूधकर सर यांना तुम्ही पाहतात. मानफा वसार असे 3 नामांकित पंच. उद्या कदाचित निरंजन सामंत यांचं सुद्धा आगमन होईल बदलापूर नगरीमध्ये आणि काल त्यांच्यासोबत चर्चा झाली. अगदी आपण पाहतो उद्या परवा सलग 4 ते 5 दिवस ते बदलापूर नगरीमध्येच असणार आहेत. आज ऑफिशियल म्हणून ते काम पाहतील. बदलापूर जनता राजा चषक ही स्पर्धा
सुद्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. कुणाल डायरे ऑफिशियल अपडेटर आणि चर्चा करतात आमचे तिसरे पंच. क्वालिटी विथ क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. एक्झॅक्टली हा चेंडू स्टॅनवरती फेकण्यात आलाय, परंतु पाहावं लागेल. थोडंसं झूम आउट करून हे चित्र तपासलं जात आहे. भयान शांतता आहे. कदाचित मानकुली संघाला घाबरण्यासारखं कारण नाही आहे. फक्त केवळ 18 धावांची गरज आहे, परंतु विकेट फार इम्पॉर्टंट आहे. आणि आता अंपायर सिग्नल ॲज इट इज नॉट आउट. सेफ असतील बॅट्समन. भुऱ्या मराडे हे मॅचचा आनंद घेत आहेत. नरेंद्र कराळे मॅचचा आनंद घेतात. महेश शिरमाळी आणि उमेश पवार सुद्धा मॅचचा आनंद घेतात. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न उमेश भोसले या मॅचचा आनंद घेतात. अगदी आपण पाहतो शिरगावचे उमेश पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झाले शिरगाव टीमचे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करू. एक सिंगल धाव आले आणि आता सिंगलच्या मदतीने संघाची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त केवळ एक धाव. शांत आणि संयमी सुरुवात मैदानामध्ये पंकज बोले करतात. शांत क्रिकेट खेळावं लागेल. जेव्हा धावांची नितांत गरज होती, टार्गेट मोठं होतं शेलू संघाच्या विरोधात, तेव्हा मात्र आक्रमक पवित्र यास पंकज बोलेने घेतला होता. परंतु आता 18 धावांची गरज असताना शांत क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय बांबुळकर. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस कव्हरच्या दिशेने गॅप शोधलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्रशः वेगाने चाललेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि आता किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न ते करतात. चांगली बॅटिंग करावी लागणारे प्रत्येक संघ आपण पाहतोय. बानकुली संघ जर आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला तर या संघाला एकविरा ट्रिप मोफत देण्यात येईल. उमेश भोसले, नरेंद्र कराळे, भुऱ्या मराडे, महेश शिरमाळी यांच्या वतीनं तुम्हाला मोफत ट्रिप असणार एकविरा. जांभोली संघाला सुद्धा नवी संधी नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये जांभोली संघ जेव्हा खेळेल तेव्हा त्याही संघाला चांगलं पारितोषिक. हो या दरम्यान आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. डबल संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये संघाची दाबत संख्या धाव फलकावरती केवळ आणि केवळ 3 धावा झालेले. 18 धावांची गरज असताना म्हणजे आता येणारे 18 बॉल आता विजयासाठी 15 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावांचा षटक राहिलंय. अक्षय बांबुळकरचा इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कंजूस गोलंदाजी त्यांनी सुद्धा केलेली. आणि आता या माशामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न टीम कात्रप संघ सुद्धा करते. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. या पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू, कारण प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. सर्वांना आमचे शेलूचे अनिकेत भगत यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. पंकज बोलेला आणि टीम मानकुलीला जशा शुभेच्छांचा वर्षाव झालाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकज बोलेच्या बॅटमधून बेड विकेटला क्लिअर करत असताना धमाकेदार षटकार, परंतु वेस्ट हाईट या ठिकाणी चेक केली जाईल. DRS पुन्हा एकदा आपण करूया चेक. जे या ठिकाणी आपण चेक करणार आहोत, ज्या ठिकाणी कदाचित आमचे तिसरे पंच सुद्धा उपस्थित होतात. डिझेलला आपण थोडंसं थांबवणार आहोत. धावा या ठिकाणी एकंदरीत किती मिळतील? जर बीबर असेल तर 7 धावा. एस नो बॉल. मिळतील धावा 7. आणि आता संघाची धाबत संख्या धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त केवळ या मॅचची औपचारिकता. ओ यावेळेस फुल टॉस. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. कदाचित आपण पाहतो मोठ्या फटक्यानेच सामना फिनिश करण्याच्या तयारीत आहेत. पंकज बोलीला तुम्ही पाहतायत 18 धावांची गरज असताना संघाची धाबत संख्या धाव फलकावरती एकंदरीत 10 धावा आहेत. 8 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये. विकास पांडे ज्याने मागच्या मॅचमध्ये
झक्कास गोलंदाजी केली होती तोच विकास आता आपण पाहतोय. आठ धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ लाईन खराब आहे पंच दर्शवतात. पहिला चेंडू बीमार टाकण्यात आला त्यावरती षटकार. त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि आता पुन्हा एकदा दिशेपासून भरकट आहेत. चांगली क्रीडानगरी तुम्हाला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर आहे वातावरण आहे. जेव्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धा चालू होते तेव्हा काही वेगळीच मजा या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपण पाहतोय एन्जॉय करतोय. ओ या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल करण्यात आली आहे. चांगलं क्रिकेट चिकी सिंगल अर्थातच आखो में इशारा आणि ते एक चिकी सिंगल ही धाव चोरण्यात आली आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा आणि आता 6 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉल चालला डीप मध्ये कवचला आणि आता मिळेल फक्त सिंगल धाव. शांत क्रिकेट मैदानावरती आपण पाहिलं तर बारक्युली संघाला माहिती आहे सहज सोप्या पद्धतीने हा सामना आपल्या बाजूने येऊ शकतो आणि तसंच क्रिकेट आता सध्या मैदानावरती चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल पंकजने दिलाय. दुसरी धाव त्याला हवी आहे आणि आता फलंदाज ठिकाणी होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस पंकज बोलेसाठी करण्यात आली आहे. फलंदाज कुमार नवले बॅक टू द पॅव्हलियन. धक्का पहिला लागेल म्हणणार सांगी. दोन धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली. बॅटला स्पर्श झालाय. सेकंड चा कॉल आणि आणखीन एक विकेटचं पतन. एक धाव फार महत्वाची आहे. नीरज भुईर यांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. कदाचित त्यांचे आगमन झालेलं आहे. ढवळेपाडा संघाचे काही पाठीराखी येत आहेत. बिग सपोर्टर त्यांचे मनपूर्वक स्वागत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत अमर चौधरी मला माहिती देतात 14 धावा. 4 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कोणत्या प्रकारची रंगतता नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळत नाहीये कारण हा सामना जणू काही एकतर्फी आहे. हे पाहिलंय आणि यावेळी शेवट गोड केलाय. वेल फिनिश. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकयुली पंकज बोलीच्या बॅट मधून आलाय. हुतुंग षटकार आणि आता सामना जिंकलाय. बाणकुली संघाने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. कात्रप या संघाचं सुद्धा कौतुक आपण पाहतोय. सुरुवातीला धावा पाहायला मिळाल्या नाहीयेत आणि आता या मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहतो सहज सोप्या पद्धतीने सामना जिंकलाय. कदाचित आपण पाहतोय स्पर्धेतील आमचा सुद्धा आज शेवटचा दिवस असणार आहे. उद्या तुम्हाला काही वेगळे आवाज ऐकायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये शहापूरचा एक आवाज असेल, कल्याण डोंबिवलीचा एक आवाज असेल आणि बदलापूरचा एक स्थानिक आवाज. असे 3 आवाज तुम्हाला उद्या ऐकायला मिळतील. त्यानंतर शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या रात्रीमध्ये तुमच्या सर्वांसाठी मेजवानी असणार आहे. दशरथ पाटील यांचा तुम्हाला समालोचन ऐकायला मिळेल. बदलापूरमध्ये अगदी आपण पाहतो या सीझन मध्ये पहिल्यांदाच आगळं वेगळं आकर्षण तुम्हाला पाहायला मिळेल. अरुणदादा राऊत आणि जय हनुमान क्रिकेट क्लब कानोर यांच्या वतीनं या ठिकाणी दशरथ दादा पाटील यांचं आपण स्वागत करू. एक चांगले लेजंड कॉमेंटेटर आहे. त्या मॅचचा आपण देतोय मॅन ऑफ द मॅच पंकज बोले. नो डाऊट ज्याने 16 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स ज्याने प्रस्थापित केल्यात असा पंकज बोले ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कदाचित आज की रात पंकज के नाम असं म्हटलं जाईल. 50 धावा याच खेळाडूने बनवल्यात. आता सुद्धा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश मराठे देखील प्रचंड खुश आहेत. सलग 2 सामने लागोपाठ त्याने जिंकलेले आहेत
अगदी आपण पाहतोय त्या संघाला एकविरा ट्रिप देण्यात येईल. तिसरा सामना जिंकला तर कुल कॅप्टन निलेश आणि त्यांचे मित्र